यावेळी स्लॅश केला हवेमध्ये, उजव्या टीच्या बाहेर जागा दिली होती. शोएबने स्लॅश केला चेंडूला, पॉइंट. यावेळी बॅटच्या बरोबर मध्ये घेतलं. यावेळी जागेवरच उभा राहिला, स्टिअर केलं चेंडूला. यावेळी पॅडवर लावतोय आणि पंचांचा बोट वरती हवेमध्ये. यावेळी हवेत खेळला स्ट्रोक, सेफ लँडिंग आहे. पंचांचा इशारा महत्वाचा. ओव्हर द रोप. यावेळी हवेत आहे आणि हा झेलो. हो हो खिलाड़ी वाह वाह. यावेळी लेग साइडला बघितलं, खेळूला आता पुढे आणलं होतं. खाली क्षेत्र आहे तिथे चेंडूला खेळलाय. वाईड डीप मिड विकेट. परत एकदा बॅक टू द बॉलवर खेळून काढलाय. वेगात परत रिटर्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळी चांगला जायचा चेंडू थोडा खाली राहिला टप्पा पडल्यावर. ओ जेवढा वेगात आला तेवढा वेगातच परत पाठवला. यावेळी चेंडूच्या मागे येऊन चेंडूला खेळलाय. यावेळी पुढे आले, हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा. यावेळी जागा बनवली आणि अप्रतिम टायमिंग आणि त्यापेक्षा सुंदर प्लेसमेंट अरुण यादव. यावेळी क्लासिकल, ओनली क्लासिकल. ओव्हर अ शॉट दॅट इज. थोडा आखोटामध्ये चेंडू, जागेवरच चेंडूला त्याने थोडस हलकासा. यावेळी पुन्हा तीच ऍक्शन रिप्लाय. हवेत दिलाय, चढवला चेंडूला उंच वरती, डीप बॅकवर्ड पॉइंटला. नाही कोणी ती. या युजरच्या बाहेर वेगवान चेंडू. ओ हा फक्त पाहत राहावं, ऍक्शन रिप्ले पाहत राहावी. ओ यावेळी ऑन साइडला फोर्सिंग ड्राईव्ह. क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक. ओ गुड स्टॉप, पॅडल शॉट. आणि इथे गडी बाद होतोय. पॅडल शॉट हवेमध्ये खेळलाय आणि बरोबर स्क्वेअर रेगला खेळाडू तैनात केला होता त्याच्या हात. यावेळी गोलंदाजीच्या बाजूने चेंडूला खेळला आणि त्वरित एक धावांसाठी कॉल केला होता. थोडं रिस्क आहे याच्यामध्ये. यावेळी हवेत उंची जास्त आहे आणि रुंदी ही अप्रतिम आहे. सरळ. यावेळी कव्हर क्षेत्रामधून पाठवलंय चेंडूला, हालायला जागाही नाहीये. आणि साईराजच्या अर्धशतक पूर्ण. वेल प्लेड साईराज. 50 कंप्लीट फॉर साईराज. एक दर्जेदार खेळीचं प्रदर्शन साईराज पाटील. 18 चेंडू 50 धावा. हा फुल टॉस कन्वर्ट केला, गॅप मध्ये चेंडूला ठेवलाय. थांबायला जागा नाहीये आणि हा चौकार, बॅक टू बॅक चौकार येतोय. मोहम्मद अजीजचं हे षटक महागडं ठरलंय. यावेळी फोर्सिंग ड्राईव्ह, पॉवर बघा का. ओ हो का पॉवर या शॉट. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु नुकसान नहीं है. डीप टूर्नामेंटच्या बाहेर चौकार. आरिफ की अगेन हवा में है. इस बार मौका है. ओ लेकिन ये मौका भी हाथ से छूट गया. स्पिन आक्रमण इस बार सीधा उठा दिया और यहाँ पर दर्शक दीर्घा में गेंद को डिपॉजिट भी कर दिया. इस बार ये तो जाकर गेंद को लेकर आई है पब्लिक में से. ये 5वां बड़ा हिट है. इस बार हवा में खेला है लेकिन बहुत ही बेहतरीन प्लेस किया है. गेंद चली जाएगी, फ्लैटर 6 कहा जाएगा इसे. और इस बार हवा में और यह लंबा, ये तो कमेंटेटर बॉक्स में भेज दिया गेंद को.
इस दूर, हुस्न है बहुत दूर। सुहाना, इश्क है दीवाना। इस बार ये हमने कहा 7 और ये लगाया 8। इस बार हल्के हाथों से खेला और इसी के साथ साईराज का शतक पूरा, सेंचुरी कंप्लीट। 34 गेंदों में 100 रन। किसी होटल में जाए, हो किसी डिस्को में जाए। क्या जबरदस्त इनिंग, क्या जबरदस्त इनिंग है। 100 रन, 100 रन, पहला शतक, पहली सेंचुरी। ये बड़ा शॉट है और ये साईराज के बल्ले से निकलता हुआ ये 9वां सिक्सर। कमाल का ये हिट। हा उजव्या वरून आणि हा तर बसल्या बसल्याच हा षटकार नंबर 11। यावेळी लेग साइडला आणि हा वाईडचा चौकार होतो का बघूया। पंजांचा इशारा महत्वाचा आहे। हो, हा वाईडचा चौकार। यावेळी पॅडल खेळला आणि इथे सुद्धा चौकार। निश्चित पाहिजे तिथे धावा मिळवतोय। यावेळी फ्लिक इन एअर आणि यावेळी सुद्धा झेल गेला सुटून आणि षटकार आला। हा हवेत आहे आणि हा कवेत आहे आणि इथे खेळी संपुष्टात। फुलटॉस चेंडूवर बादून स्वतः नाराज आहे, पण टाळ्या झाल्या पाहिजे उभं राहून। सर्वांच्या टाळ्या वाजल्याच पाहिजे, एवढी अप्रतिम खेळी साकारली आज साईराज पाटील। साईराज पाटीलची ही खेळी असं वाटत होतं कदाचित हा 200 धावा सुद्धा पार करू शकेल, एवढा तो तुटून पडला होता। यावेळी हवेमध्ये आणि हा दूर आहे, फारच दूर आहे। यावेळी या 3 मडवी हा फिरवलाय आणि खूपच चांगला फिरवलाय, चौकार आला। एवढं यावेळी स्लॉग इट, पॅडल स्लॉग इट, व्हाट अ शॉट दॅट इज। हा षटकार, हा पॅरल खेळलाय। ओ ब्रिलियंट कैच, ब्रिलियंट कैच। हा सुंदर जड़, ओ ये बहुत चतुर है भरी गेंद। इस बार हल्का सा टर्न, इस बार हवा में खेला है, पुल किया है और बहुत बेहतरीन फील्डिंग। कमाल का ये क्षेत्र, अंकुश जरूर लगा है और ये गुड लक का चौका। आखिरी वक्त सिरा लगा बल्ले का और डीप थर्ड मैन सीमा रेखे। इस बार पुल किया है लेकिन खिलाड़ी को वहां पर रोक नहीं पाएंगे खिलाड़ी, गेंद चली जाएगी सीमा रेखा पार। इस बार बिगिट का और यह है अजय पाटिल पावर, सीधा उड़ाया गेंद को। ये फास्ट टच की गेंद और ये 4 रन के लिए शॉर्ट थर्डमैन को बीट करती हुई डीप थर्डमैन। इस बार ठीक से गेंद बल्ले पे आई नहीं, लेकिन उतना समय था कि गेंद को सीमा रेखा पार। और ये 6 रन, बहुत ही लाजवाब, एक्सेलेंट हिट। फिर एक बार बड़ा
बाहर का सिरा लगा है, अपील हुई है और अंपायर की उंगली उठी है। आखिरी ओवर पहली गेंद और ये ठीक से ये पुल किया है गेंद को। ओ ये कैच भी छूटा है, लेकिन प्रयास बहुत अच्छा था। इजी तो नहीं था, लेकिन ऑन द रन ऐसे कैच लिए जाते हैं। ये हवा में है, ये कैच है, आसान मौका और ये भी कैच छूटा। ये आसान मौका हमने कहा, लगा कि ये और ये कैच इस बार ले लिया कैच। पहिला चेंडू यावेळी हवेमध्ये उंच उडवलाय, खाली क्षेत्र आहे। यावेळी ड्राईव्ह फोर्सिंग आहे, जमीन लगत खेळला, नाईस लुकिंग शॉट, अडवायचा प्रयत्न केला, आटोकाटाचा प्रयत्न। यावेळी नाईस लुकिंग शॉट, परत एकदा मॅनेजर गुप्ताच्या बॅट मधून येतोय धावांचा झंझावात। यावेळी हलक्या त्याने चेंडूला गाईड केला, वाडा शॉट दॅट इज उजव्या टीच्या बाहेरचा चेंडू। अजय मिश्रा, हा मिश्रा स्ट्रोक आहे, हवेत उंची जास्त आहे, रुंदी कमी आणि हाही झेल सुटलाय। ओव्हर शॉट दॅट इज क्लासिकल हिट। यावेळी मिस टायमिंग आहे, यावेळी आरामात झेल आहे, यावेळी जीवनदान मिळणार नाही आणि यावेळी मॅनेजर गुप्ताची खेळी। यावेळी ड्राईव्ह, नाईसली ड्राईव्ह, काय सुंदर फटका आहे, थोडा फुलर लेन डिलिव्हरी, चेंडूच्या मागे बरोबर येतोय। यावेळी उजवटीच्या बाहेर, अजून बाहेरच्या, यावेळी बघा चेंडू किती उसळला, उजव्या टीच्या बाहेर ठेवला। यावेळी हवेत खेळला, सेफ लँडिंग आहे का, खाली क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु ही रेस यावेळी सरळ हो शॉट मिळापला बीट करू शकत नाही, पण नाईस लुकिंग, हा हवेत फ्लिक केला, सुंदर फटका, फ्लिक इन एअर, डीप मिड विकेटला, क्षेत्र खाली आतमध्ये आता उभं केलं गेलं। यावेळी मिडॉनचा खेळाडूच्या डोक्यावरनं पाठवला चेंडूला, यावेळी उडवला चेंडूला, उंची जास्त आहे आणि आरामात झेल टिपला गेलाय लॉंग ऑन क्षेत्र। यावेळी ड्राईव्ह चांगला होता क्षेत्ररक्षकाच्या बाजूनी, चेंडू थोडं गलथान क्षेत्ररक्षण आणि याचा उत्तर। यावेळी कट केला आणि गॅप मध्ये चेंडूला ठेवला, डी बॅकवर पॉइंटचं क्षेत्र खाली आहे, चेंडू निघून जाईल तिकडून सीमारेखा। स्वरवन पाहिला, हवेत खेळला आणि झेली टिपला, पहिला चेंडू गती परिवर्तन, हा पूल केला, उंची जास्त आहे परंतु क्षेत्ररक्षकही नाहीये तिथे, वन बाउन्स चेंडू निघून जाईल। बघूया पंचांचा इशारा काय येतोय, निश्चित वन बाउन्सचा। यावेळी पूल केला, यावेळी सुंदर फटका सजवलाय आणि हा जाईल सीमारेखावरून निश्चित षटकारासाठी। गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए इस बार हवा में, और ये पहली गेंद पर नवीन शर्मा, इन्होंने इस बार बल्ला से छूटा जरूर है, एक रन मिलेगा। स्पोर्ट्समैन क्रिकेट क्लब में इस बार ये बाल बाल बचे, इस बार बिना पैरों के इस बार पैड से टकराई, लेकिन अपील सिर्फ, इस बार ड्राइव जरूर अच्छा था और ये गैप नहीं ढूंढ पाए। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफी दूर आते हुए गेंद को कट करते रोकते हुए, 2 रन और 3 रन यहां पर अवेलेबल है और तेजी दिखानी पड़ेगी। फ्लाइट गेंद जल्दी परखा, फ्लाइट को रीड किया और भेज दिया, वन बाउंस सीमा रेखा पार, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। इस बार पैडल हिट, स्लॉग हिट, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है, आसानी का। इस बार पैडल हिट, स्लॉग हिट, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है, आसानी का। यावेळी उंच उडवलाय, लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर होईल का, हो निश्चित षटकार येतोय, चंदन सोनी इंपैक्ट। इस बार भेज दिया हवाई सफर में और ये सफर पूरा भी हुआ, डीप करने के ऊपर से ये बहुत ही
फिर एक बार गेंद के नीचे आके इस बार उड़ाया, लेकिन खिलाड़ी को वहां पर पाया नहीं, क्योंकि खिलाड़ी गेंद के फिर एक बार लॉफ्टेड शॉट और यह लगातार तीसरा सिक्सर, सिक्सर के हैट्रिक आकिब। ये रिवर्स खेलना चाहते थे, अपील तो हुई है लेकिन पहले ही इस बार ये कैच है जरूर, और आसान एक साथ ले भी लिया है गेंदबाज ने, लेकिन कुछ अलग एक्शन से लिया उन्होंने। किनिंग इस बार देखिए अंदर आए, गेंद को मोड़ दिया, अंपायर का इशारा नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से, ब्लैंक चेक मिला है बल्लेबाज को, आने बाकी है। इस बार देखिए गेंद को उड़ा दिया था, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है और एक ऑन द रन, ये कैच लेने की कोशिश थी, लेकिन इस बार ये फ्लैट, बहुत ही जबरदस्त शॉट, गेंद को चेक किया, रीड किया, फिर सवार हो गए गेंद के ऊपर, लेकिन 4 ही रन। हा यावेळी कनेक्शन प्रॉपर, उत्तर प्रॉपर, षटकार, वाह। 2025 चालू आहे आणि हा उसरी घेणारा चेंडू, बाउन्सर, चांगला बाउन्सर पाहायला मिळाला। विकेट का पतन यहाँ पर है, विकेट तो गेली आहे, रिच इन सेकंड आउट, पण हवेमध्ये फिरवलाय चेंडूला, चौकार, आणि मला वाटतं टीम FTN ऑफ प्लेयर ऑफ द मॅच।